यानंतर DB काकडे विद्यालय पाटेवाडी येथील विद्यार्थिनी वैष्णवी प्रवीण भोसले हिनं या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे। या विद्यार्थिनींचा गौरव करण्यासाठी मी विनंती करतो माननीय श्री अप्पा अनारसे यांना की त्यांनी या विद्यार्थिनीला बक्षीस द्यावं। धन्यवाद। यानंतर न्यू इंग्लिश स्कूल कोरेगाव येथील विद्यार्थिनी प्रीती किशोर सिंह परदेशी हिनं या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवलेला आहे। विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय गोरक्ष भापकर सरांना विनंती करतो की तिनं या विद्यार्थिनीचा गौरव करावा। धन्यवाद। तर या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज 32 वर्षांच्या वयामध्ये निधड्या छातीशी झुंज देणारे, मृत्यूवरती विजय प्राप्त करणारे धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवलं, वाढवलं, रंजल्या गांधल्यांचं स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली अशा राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आज संपूर्ण देशाची व्यवस्था चालते असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना वंदन करून यांनी केलेल्या थोर कार्याला वंदन करून मी अनुराधा रामचंद्र वाळुंज इयत्ता 8वी शाळेचं नाव सौ सोनाबाई नामदेवराव सोनमाळी कन्या विद्या मंदिर कर्जत लाईव्हच्या मार्फत घेतलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये विषय मांडते शिवराय आणि आजची तरुण पिढी। आजचा तरुण काय करतोय? आजचा तरुण गळ्यात माळा घालतोय, कपाळावर चंद्रकोर लावतोय, हातात भगवे दोरे बांधतोय, कानात बाळी असते आणि त्याच तरुणाच्या तोंडात गुटक्याचा गोळाही असतो बरं का। ज्या महाराजांनी 350च्या वर किल्ले बांधले त्यातल्या एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव दिलं नाही। आज आपण त्या किल्ल्यावरती जाऊन तेथे दारूच्या बाटल्या फोडून येतोय, तेथील भिंतींवरती आपलं नाव कोरून येतोय आणि महाराजांसारखं दिसण्याचा प्रयत्न करतोय। मला महाराजांना सांगावंसं वाटतं की राजं, तुमची जयंती 365 दिवस जरी साजरी केली ना तरी तुमचे उपकार कधीच फिटणार नाहीत राजं। आता अनेकांच्या मनातली शिवभक्ती जागी होणार राजं। तुमचे भगवे कुर्ते घालून जय भवानी जय शिवाजी असा जयघोषही करणार। पण खरं म्हणायला गेलं तर तुमचा इतिहास यांनी जाणलाय का हो राजं? ज्या राजांनी आपल्या परिवाराचा विचार न करता स्वतःच्या जन्माचं बलिदान दिलं, ज्या राजांनी या रयतेसाठी या स्वराज्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं ते म्हणजे आपले शंभूराजे। आणि तुम्ही हे लोक तुमचा इतिहास विसरत चाललेत राजं। अशा लोकांना अद्दल घडवण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे राजं। हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता। हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता। अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा अनेक होता। असा जिजाऊंचा पुत्र शिवबा लाखात नाही तर जगात एक होता, तर जगात एक होता। हे देवा, मला पुढच्या वेळेस जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव। दगड झाले तर सह्याद्रीचं होऊ दे, माती झाले तर रायगडाची होऊ दे, तलवार झाले तर आई भवानीची होऊ दे, मंदिर नको जगदीश्वराची पायरी होऊ दे। आणि जर पुन्हा माणूस म्हणून जन्माला घातलंच ना तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने हसत हसत मरणारा शिवभक्त होऊ दे, शिवभक्त होऊ दे। फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला। आजही आम्ही छाती ठोकून सांगतो की आमचा इतिहास शिवछत्रपतींनी लिहिला, शिवछत्रपतींनी लिहिला। एवढे बोलून मी माझे मनोगत थांबवते। जय हिंद, जय भारत। धन्यवाद। अतिशय सुंदर या ठिकाणी मनोगत प्रस्तुत केलेला आहे।